बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे। जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत। उकडलेली अंडी, चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे। तसेच बर्ड फ्लूबाबत कोणीही अफवा पसरवू नये असे आवाहन महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर यांनी केले आहे। चिरनेर येथील मृत पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्लू H5N11 चे आढळल्याचे राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग मार्गदर्शक सूचना जारी। बर्ड फ्लूची तीव्रता व गंभीरता लक्षात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर दिल्या आहेत। तसेच रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीच्या उपायांबाबत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रक जारी केले आहे। संस्थांकडून कळविण्यात आले आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या रोग प्रादुर्भाव प्रतिबंधक व नियंत्रण राष्ट्रीय कृती आराखड्यानुसार बाधित केंद्रापासून 1 किलोमीटर परिसर बाधित म्हणून घोषित करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। तसेच बाधित क्षेत्रातील 1237 पक्षी, 177 अंडी व 270 किलो खाद्य, 50 किलो तूस व 10 रिकाम्या गोणी नष्ट केल्या आहेत। याकरिता संबंधित कुक्कुटपालकांना नुकसान भरपाई देण्याबाबत कारवाई करण्यात आली आहे। उकडलेली अंडी, चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे। तसेच कोठेही पक्ष्यांमध्ये मरतुकता असल्यास तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी। तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1800-233-0418 व 1962 वर माहिती द्यावी। बर्ड फ्लूबाबत गैरसमज व अफवा पसरवू नये असे डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी म्हटले आहे। अनिल नारायण खामकर, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष। आता जो बर्ड फ्लूचा विषय महाराष्ट्रभर जो चालत आहे त्याच्यामध्ये गावठी कोंबड्यांचा खूप प्रमाणात मृत्यू होतो अशा बातम्या सोशल मीडिया मार्फत पसरत आहेत। परंतु ह्या गावठी ज्या कोंबड्या आहेत ह्या सीझन वाईज ह्या सीझनला बऱ्याच ठिकाणी अशी रोगाची लागण होते, त्याच्यामुळे त्या मरत असतात। परंतु सोशल मीडियामध्ये चुकीची बातमी जी पसरवली जाते, गावठी कोंबड्या मारताना बॉयलरचे फोटो दाखवून बॉयलर इंडस्ट्री बदनाम करतात। तर हे सोशल मीडियाला माझी विनंती राहील की तुम्ही असा करू नका। ही प्रत्यक्षात जाऊन तिथं शहानिशा करा, ज्या कोंबड्या मेला त्याचे खरोखर फोटो दाखवा, त्याचा तुम्ही उल्लेख करा। आणि ज्या वेळेला एखादी गावठी कोंबडी किंवा एखादी तिथं रोगराई होते तेव्हा त्या 1 किलोमीटरचा परिसर हा तो पूर्ण त्याला पूर्ण सील करून तिथं चिकन व्यवसाय किंवा अंडा व्यवसाय करत नाही। त्या असल्याने कोंबड्या तिथं मारल्या जातात, तिथं अंडी हे करतात, जेणेकरून त्याचा फैलाव इतरत्र होऊ नये। परंतु ह्याचा अर्थ असा होत नाही की चिकन आणि अंडी खाऊ नये, कारण चुकीची गोष्ट त्या विभागाचा असतो। परंतु इतरत्र सर्व खाण्यासाठी सगळे चांगले असतात। पोल्ट्री इंडस्ट्री ही संरक्षित आणि व्यवस्थित याच्यामध्ये काम केलं जातं, त्यामुळे चांगलं असतं। तर माझी विनंती आहे की शहानिशा केल्याशिवाय कोणी सोशल मीडियाला अशा बातम्या टाकू नये, जेणेकरून गरीब शेतकऱ्यांचा नुकसान होऊन त्यांना म्हणजे उद्या फास घ्यायची वेळ येऊ नये, ही माझी विनंती आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा कुठं काय खराब दिसतोय, काय कुठं घाण दिसते, किती याला स्वच्छ एकदम असतं पक्षी, पुन्हा त्याची वाढ चांगली झालेली असते, एकदम तंदुरुस्त आहे, एकदम व्यवस्थित आहे। अशा आम्ही सगळं सोपासना करून पूर्ण चिकन हा सर्व महाराष्ट्रातील जनतेला देतो। सगळ्या गोरगरीब खातात, त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये 2 पैसे मिळतात। अशा चुकीच्या बातम्या ठेवून त्यांच्या पोटावर कोणी पाय आणू नये ही आमची विनंती। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।